तर तुम्ही युवराज पाटील सतपालची कराडची कुस्ती बघितली का? बघितली गो बघितली. अतिशय मोठा जो जनसमुदाय माझ्या डोळ्यांना मान्य वसंतदादांच्या मैताच्या वेळेला जो जनसमुदाय दिसाला तेवढ्याच तोलामोलाचा जनसमुदाय मला कराडच्या युवराज आणि सतपालच्या कुस्तीत दिसाला. बरोबर. मग त्यावेळी ती कुस्ती ज्यावेळी बघितली तर तुम्ही काय वाटलं तुम्हाला दादा? त्यावेळी एवढा दंगा केला की कुस्ती झाली असं जे झालं, जी पब्लिक उठलं, फार मोठा जनसमुदाय उठल्यावर काय करणार होते पंचतरीन काहीतरी हा युवराजने केली कुस्ती, युवराजने कुस्ती केली असंच अवभाव झाला. पण कुस्ती खऱ्या अर्थानं 101% डोळ्याचं पारणं फिटणारी चितपट कुस्ती युवराजने केलेली नाही ती नाही. बरं, जय हिंद जय भारत. आज अशा एका व्यक्तीकडे आपण आलेलो आहे की विचारांची प्रगल्भता काय असते आणि असाधारण व्यक्तिमत्व, पण विचारांची प्रगल्भता, ज्ञानाची प्रगल्भता काय आहे याचं जाणून घ्यायचं असेल तर आजच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला जे ज्ञान मिळणार आहे ते मला वाटतंय तुमच्या आयुष्यामध्ये स्मरणात ठेवण्याचं ज्ञान तुम्हाला मिळणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये 4 विश्वास आलेत. एक विश्वास म्हणजे पानिपतकार विश्वास पाटील, ज्यांनी पानिपत कादंबरी लिहिली आणि इतिहासामध्ये आपलं नाव अमर केलं. त्याचबरोबर एक IPS विश्वास पाटील, ज्यांची माझी भेट कधी नाही पण ते एक माझे आदर्श आहेत. त्यानंतर एक IIT गोल्ड मेडलिस्ट विश्वास कदम, जे कापसी गावचे आहेत, ते माझे गुरु राहिले, त्यांच्या सानिध्यात मी राहिलो आणि त्यांच्याकडून जे ज्ञान मला मिळालं ते माझ्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं ज्ञान मिळालं. आणि 4थे विश्वास पाटील आहेत ते म्हणजे ही व्यक्तिमत्व. त्यांचं नाव आहे विश्वास हंबीर पाटील. मी गेली 5 वर्ष झाले यांच्या सानिध्यात आहे आणि ज्यावेळी यांच्या बरोबर राहत असताना यांचे विचार ऐकले त्यानंतर मला कळालं की काय आहेत विश्वास पाटील. तर आज यांची आपण मुलाखत घेणार आहे आणि कुस्ती शौकीनाबरोबर ज्ञान, पुस्तक वाचन अशी भरपूर काही गोष्टींचा सार असणारी व्यक्तिमत्व म्हणजे विश्वास पाटील साहेब. हे विश्वास पाटील आहेत. तर यांच्या जवळ आपण आलेलो आहे. दादांच्याकडून थोडी माहिती घ्यायची आहे. दादा नमस्कार. नमस्कार. थोडंसं तुमचं नाव सांगा दादा. माझे नाव विश्वास हंबीरराव पाटील, मुक्काम पोस्ट माले, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. मी 1980चा ग्रॅज्युएट आहे, पण माझ्यावर शेती करायची पाळी आली त्यामुळे मी शेतीच करतो. तुम्ही 1980ला ग्रॅज्युएट झाला, तुम्हाला नोकरीचा योग आला नाही का गव्हर्नमेंट मध्ये, का शिक्षक म्हणून वगैरे? नाही, योग भरपूर आले पण माझे वडील अचानक वारले त्यामुळं शेती 13-14 एकर एकटाच मी, भाऊ बहीण कोणी नाही, आई आणि मी कस तरी काढलं आम्ही. बरोबर. तुम्हाला कुस्तीची जी आवड होती, बरोबर, तुम्ही बोलत असताना बऱ्याच वेळा तुम्ही लक्ष्मण वडारापेक्षा अंधू वडार हा श्रेष्ठ पैलवान होता. श्रेष्ठ हे कसं काय म्हणत होता तुम्ही? अंधू वडारच्या कुस्ती बघितल्या का? आणि अंधू वडार कोण? लक्ष्मण वडारचा सक्का भाऊ आनंदराव. आनंदराव कसा होता? आनंदराव पुरा उंचीचा पुरुष होता, लक्ष्मणपेक्षा उंच. आनंदराव लक्ष्मणपेक्षा तब्येतीला बारका होता, पण काकणासारखा गडी होता. त्याचं पोट सुटलं नव्हतं, काही सुटलं नव्हतं, त्याला धाप लागत नव्हती. आमच्या माल्याच्या मैदानातल्या कुस्त्या त्याच्या मी पाहिल्या, त्यानंतर कोल्हापूरच्या खासबाग मधल्या कुस्त्या पाहिल्या. आणि काय झालं, लक्ष्मण बी त्याचा भाऊ, लक्ष्मण फार देखणा होता, त्यामुळे घरच्यांचं आणि पाहुण्यापायांचं लक्ष्मणवर भक्ती बसली आणि आनंदरावाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि लक्ष्मण वाटला. बरोबर. पण आनंदरावकडे जर दुर्लक्ष झालं नसतं तर आनंदराव हा लक्ष्मणपेक्षा उजवा होता. आनंदराव लक्ष्मणपेक्षा उजवा होता खेळायला. खेळायला लहानपणातला, मोठेपणातला नव्हतं, लहानपणातला. आनंदराव खरोखर चांगला होता. कुस्तीला 2 मिनिटाच्या आत, 3 मिनिटाच्या आत कुस्ती व्हायची त्याची. लक्ष्मण सारखा वेळ लागून घेत नव्हता तो. लक्ष्मण वेळ लावायची, वेळ लावायचा. बरोबर. मग तुम्ही एवढ्या कुस्त्या, हे तुम्हाला आवड होती, तर तुम्ही युवराज पाटील सतपालची कराडची कुस्ती बघितली का? बघितली. अतिशय मोठा जो जनसमुदाय माझ्या डोळ्यांना मान्य वसंतदादांच्या मैताच्या वेळेला जो जनसमुदाय दिसाला तेवढ्याच तोलामोलाचा जनसमुदाय मला कराडच्या युवराज आणि सतपालच्या कुस्तीत दिसाला. बरोबर. मग त्यावेळी ती कुस्ती ज्यावेळी बघितली तर तुम्ही काय वाटलं तुम्हाला दादा? त्यावेळी काय झालं, आमच्या कोल्हापूरकर मंडळी थोडीशी चॅप्टर आणि नको त्या विचाराचे आहेत. कसं, एक तर सतपाल हा दिल्लीतून आला होता,
त्याला थोडंसं आपण कोऑपरेशन द्यायला पाहिजे होतं, पण ते दिलं नाही कोल्हापूरकरांनी. कुस्ती चालू झाल्यावर जी दंगा चालू झाला ते खुर्च्या एकमेकावर टाकण्यापर्यंतच्या दंगा झाला. बर, तो बी होऊन दे, पण त्यानंतर ज्यावेळी त्यांचं अंगाला अंग भिडलं, हे झालं ते झालं, त्यावेळी सतपाल एक वेळा का दोन वेळा लकडगोटाकडे गेले जाऊ द्या, ती काय कुस्तीतला एकमेकाचा बचावाचा तो पवित्र असतोय. पण त्यावेळी एवढा दंगा केला की कुस्ती झाली असं जे झालं, जी पब्लिक उठलं, फार मोठा जनसमुदाय उठल्यावर काय करणार होते पंच तरी काहीतरी, हा युवराजने केली कुस्ती, युवराजने कुस्ती केली, असंच अवभाव झाला. पण कुस्ती खऱ्या अर्थानं 101% डोळ्याचं पारणं फिटणारी चितपट कुस्ती युवराजने केलेली नाही ती नाही. बरं, मग त्यानंतर तुम्ही ती येत असताना सतपालला कुठेतरी बघितलं? सतपालला मग मी आणि माझे मित्र, माझ्याच वर्गातले बाळासाहेब खोत म्हणून आहेत, की आम्ही दोघंच गेलो होतो. बाळूला म्हटलं काय आला, सतपालच्या हातात हात देऊन आपण जाऊया माल्याला. संध्याकाळचे 8-8:30 वाजले होते. बरोबर, तर जाऊया दादा. मग आम्ही, त्यांची कार होती, 4 व्हील गाडी, त्यात 2 पैलवान होते, त्यात जयप्रकाश सिंह आणि एक करतार सिंग, हे त्यांच्या साईडला बसले होते. आणि त्यांना रेशमी शालीत गुंडाळलं होतं सतपालना. उघडाच होता पण सतपालला शालीत गुंडाळलं होतं. आणि ते तसंच त्या गाडीत बसवलं आणि त्या गाडीच्या पाठीमागनं आम्ही चालत आलो. कुठवर गाडी जाते तिथं जायचं आपण. आता आम्हाला काय माहिती आहे संगम हॉटेलला उतरल्यात. मग संगम हॉटेलच्या दारात आल्यावर तिथं गाडी थांबली, मग आम्ही थांबलो. ती सतपाल पैलवान उतरल्याबरोबर ती जिन्यावरून वर चढत असताना तिची 3-4 पैलवान त्यांच्या पाठीमागनं आम्ही चढलो. आम्ही आत गेलो, त्या पैलवानांनी काय आम्हाला बाहेर जावा किंवा दार लावून घ्या ते असलं तसलं काही बोलले नाहीत. आम्ही आपलं 5 मिनिटे शांतपणे बसलो. आणि करतार म्हटली की तुम्हा कोल्हापूरकरांचं इथंपर्यंत यायचं, एवढी माणसं आला असा, हे प्रेम बघितलं आम्हाला काय ज्या कुस्तीचं वाटत नाही. म्हणजे एवढे प्रेम जर असेल तर आम्ही कोल्हापूरला आणखीन कितीतरी वेळा खेळायला यायला तयार आहे. तर आम्ही आमचं प्रेम आहे सतपालांच्यावर, असं म्हणून आम्ही हातात हात दिला सतपालच्या. आणि साहेब चलतो, आम्ही लांब आलोय पन्हाळा तालुक्यातनं. अरे वा म्हणले, एवढ्या लांब आता प्रवास कसा करणार, तर मिळेल त्या वाहनानं जाणार. एवढी आमची मुलाखत झाली. मग सतपालचं ते कसं वाटलं तुम्हाला त्यावेळी? सतपालचं अतिशय चांगलं, अगदी काकणासारखा गडी, कोताळा नव्हता, काय नव्हता, हात लांब, हातात त्यांच्या ताकद जास्त होती, हातात आणि मांड्यातनी एकवटून ताकद जास्त होती. त्या जोरावरच ती कुस्त्या करीत होते. कोल्हापुरात परत खेळण्याचा योग आला सतपालांना, बरोबर? ती कुस्ती बघितली का दादा कोल्हापुरातली कुस्ती सुद्धा तशीच झाली. पण सतपाल विचार करून डाव करीत होते, पण ती विचाराची संधी युवराजनं त्यांना दिलीच नाही किंवा मिळाली नाही म्हणा. दुर्दैवानं थोडासा पाय त्यांच्या हातात युवराजच्या गावल्याबरोबर पडली, एवढं मी सांगू शकेन. सतपाल पण कराडची कुस्ती युवराजने केलेली नाही, 100%. बरोबर आहे. तुम्ही दादू चौगले आणि सतपालची कुस्ती बघितली. काय झालं? दादू चौगल्यांना चितपट सतपालने पाडलं. तुम्ही स्वतः बघितलं? हो, बघितलं चितपट. आणि त्यावर दादू चौगलेंचं सुद्धा भाष्य नाही. दादू चौगले म्हणले होय मला पाडलं, आणि एकदा नव्ह 2दा पाडलंय त्यांनी सतपालनी. हो. आणि मगच कोल्हापुरातनं पैलवान सतपालला खेळायला कोण नाही म्हणून बिराजदार मामाशनी तयार केलं. हे कुणी तयार केलं? उदयसिंह गायकवाड आणि गणपतराव आंधळकर. गणपतराव आंधळकर आणि उदयसिंह गायकवाडांची मिटिंग झाली तालीम संघात. म्हणले आता पैलवान नाही आपल्याकडे, काय करायचं सगळं पैलवान सतपालनं पाडलं, आपल्या कोल्हापूरची नामुष्की व्हायला लागली, शाहू महाराजांची नामुष्की व्हायला लागली. तर गायकवाड साहेब म्हणले आंधळकर तुम्हीच ह्यावर काहीतरी हे करा, मला काय त्याला तेवढा हे नाही. तर म्हणले एक पैलवान आहे, मी तुम्हाला 2 दिवसात तिची भेट घेऊन सांगतो. तर कोण आहे? तर गंगावेशला एक पोऱ्या आहे चांगला, त्याचं नाव हरिश्चंद्र बिराजदार, चांगला आहे पोऱ्या, महाराष्ट्र केसरी वगैरे पदं मिळवल्यात, आणि मी तर तिची भेट घेतो. मग आंधळकर गेली त्यांची भेट घ्यायला गंगावेशमध्ये. भेट घ्यायला गेल्यावर अर्धा तास चर्चा झाली. नंतर कसं तरी ते हरिश्चंद्र म्हटले हाय मी तयार, पण तुम्ही मला 1.5 महिना मला तालमीत इथं येऊन शिक्षण दिलं पाहिजे, किंवा तुमच्या तालमीत मी येतो, मला जरासा तुम्ही जरा शिकवलं पाहिजे. मग ते येतो म्हणले. येतो म्हटल्यावर त्यांचा नित्यक्रम चालू झाला. इकडे कुस्ती तारीख फिक्स झाली. ती कुस्ती होती बेळगावला. मग तारीख फिक्स झाल्यावर
हरिश्चंद्र बिराजदार जोरात व्यायामाला लागले. सकाळचं रनिंग, बैठका, जोर, हे ते. त्यानंतर आंधळकरांच्या संघ खेळायला चालू केलं. असा भरपूर व्यायाम बिराजदारने सुद्धा केला, मन लावून केला. अगदी अभ्यासू मुलगा जसा 12-12 तास एका जागेवर बसतो, लघवीला सुद्धा उठत नाही, तसा बिराजदारने कुस्तीचा व्यायाम केला. आणि त्यानंतर आंधळकरनी त्यांना शिकवलं. बिराजदार सतपाल हा घिस्सा डाव खेळतो बघ, तू त्याच्या घिस्सात गेलास की तू काय करायचंस, हे पापणी लवस्तवर करायला पाहिजे, एवढं जमल का तुला? जमवतो म्हणला. काय करू? तर अमुक अमुक डाव कर. एक अनेक दुसरा डाव आहे, ते आता ह्याच्यात माझ्या ध्यानात नाही. त्या डाव थंडर डाव थंडर डाव उचलून डायरेक्ट खाली पकडलं नाही, सप्पाला चिटकून छातीवर बसले बिराजदार. ते त्यावेळी झालं की हो. मग ते असे 2-3 डावात जायचं, त्याच्या तू घेतोयस, तुला त्या डावात जायचं, पण चटक्यात एवढं करायला पाहिजे, नाहीतर तू मागं पुढं करायला लागलास की तू गेलास. तर बिराजदार म्हणले ठीक आहे मी करतो. आणि तसंच झालं. ते 3 डाव शिकले होते, त्यातल्या एका डावात बिराजदार मामा गेल्याबरोबर तिने तो चटका केला आणि त्यात कुस्ती झाली. त्यावेळी सतपालने सर्व पब्लिककडं नमस्कार करून सांगितलं, मला आज बिराजदार मामाने पाडलं. त्यावेळी बेळगावकरही खुश झाले आणि आम्ही कोल्हापूरकरही खुश झालो. त्या दिवशी मी कोल्हापुरात होतो. त्यावेळी हत्तीहून मिरवणूक रात्री 10ला निघाली होती, ती संपली 4ला पहाटे. त्यावेळी नोटांचा हार वगैरे पडलं होतं. त्यांच्याकडला गणपत खेडकर, डबल महाराष्ट्र केसरी खेडचे, तेही होते हत्तीवर बसलेले. कारण गणपत खेडकर आणि ते दोघं दोस्त बी होते, एका तालमीतले बी होते आणि त्यांचा एकमेकावर जीव बी होता. आणि गणपत खेडकर महाराष्ट्र केसरी 2 पदं मिळवली होती त्याने 2 वर्षे सलग. मग बिराजदार मामांचा माणूस म्हणून कसा माणूस होता? त्यासारखा माणूस पैलवानच दुसरा कोण नाही, अजून दुसरा कोण नाही. तुम्ही जवळ जाऊन बघितले. गंगावेशला आम्ही ते दूध घ्यायला म्हशीचं पिळत्या तिथे यायचे, प्यायला दूध प्यायचे, तिथनं ती किटली भरून आपल्या तालमीत घेऊन जायचे. आम्ही त्यांच्या संगच असायचो. हो, पण त्यांनी कधी परिस्थितीचा हाव आणला नाही, कधी मोठेपणाचा हाव आणला नाही, कधी कपडे वगैरे टायलिश घातली नाहीत, कुणाला आरे रावी तर अजिबात नाही बिराजदार मामा. मला हा एक प्रश्नच पडतोय की त्या माणसाचं नाव घेतलं, कुठेही तरी सुद्धा आदर असणारच की. कारण घरची गरीब परिस्थिती असताना, वडील नसताना आईने त्यांना जपलेलं होतं. अशा परिस्थितीत तो मुलगा नाव मिळवायला कुणाला बरं वाटणार. आणि त्यात बिराजदारचा स्वभावच एवढा होता तर तिची किंमतच करता येणार नाही. मग दवाखान्यात ऍडमिट होते त्यावेळी मोठे लोक गेले, ते आम्ही बिल भागवतो. शेवटी काहीतरी शरद पवारने थोडंसं बिल त्यांचं तेवढं भागवून घेतलं असं म्हणतात, पण मी काही ते पाहिलेलं नाही. पण शरद पवारने भागवलं हे तुम्ही ऐकलं. हो. आता कुस्ती क्षेत्रामध्ये तुम्हाला आवडलेली कुस्ती कोणती होती? आता तुम्ही अशी बघितण्यात आली तुमची आवडीची कुस्ती अशी एखादी तुम्ही बघितली आणि तुमच्या अजून लक्षात आहे की बाबा ही कुस्ती मला आवडली, एखादी कुस्ती? आता मी काय फार मोठी मैदानात फिरलो किंवा बघितलं असं काय नाही. मी माझ्या गावातल्याच मैदानातली कुस्ती एक सांगू का? आमच्या गावा शेजारीच 2.5 किलोमीटरवर कोडोली म्हणून गाव आहे. कोडोलीतला एक गरीबाचा मुलगा शामराव उबाळे, शामराव त्यांचं वय आता 84 आहे. 84 बरोबर. अजून आहे जीवन. गरीब घराण्यातला, दिवसभर कष्ट करायचं, संध्याकाळी तालमीत यायचं. घरी गेल्यानंतर मिळेल ती भाजी भाकरी खायची. दूध मात्र त्यांच्या घरी होतं. 1-2 म्हशी होत्या त्यांच्या आईने वडिलांनी पाळलेल्या, थोरले भावाने पाळल्या होत्या. त्याचं दूध मात्र त्यांना मिळायचे. आणि त्या ह्याच्यावर त्यांनी पैलवानगी केली. आमच्या गावात त्यांची कुस्ती झाली त्यावेळी भेडच गावचा मुलगा त्यांच्या अपोजिट होता. त्याचं नाव आता मी विसरलोय, पण पाटील आडनावाचाच मुलगा होता. तर त्यावेळी त्यांनी 3ऱ्या मिनिटाला त्याला बॅक थ्रो मारला होता. त्यावेळी सगळं मैदान असं नाचत होतं, सर्व मैदान नाचत होतं. शामोबाळ्यान काय सांगता आठवण येते. आणि बॅक थ्रो मारायची चेष्टा ना भाऊ. काय सांगता? बॅक थ्रो मारला की पैलवान झालाच उलटा. पण ते बॅक थ्रो मारताना कसं त्याला चटका द्यायचा हे त्या पैलवानालाच माहिती. काय सांगता? हो, बॅक थ्रो काय सगळ्यांना जमत नसतो.
त्याच्या अंगात ताकद लागते हा, आणि ताकद चपळपणा लागतो. क्या बात आहे, क्या बात आहे. उचलून पाठीमागे टाकायचं आहे हो. मग आता तुम्ही पैलवान तर नाही, आता ह्यांचं वय, आता एवढं बोलते ह्यांचं वय 70. किती वाटतंय? केस बिस स्टायलिस्ट आहेत आता सगळी. 70 वर्ष वय आहे आणि तरुणासारखा माणूस आहे अजून. वाणी काय असते ते आपल्याला समजून आले असेलच. अजून आपण हे जाणायचं आहे. तुम्हाला वाचनाची आवड आहे बरोबर दादा? वाचनाची आवड आहे. मग तुम्हाला वसंत दादा हे व्यक्तिमत्व का आवडायचं दादा? आज सनगर साहेब, हा. तुम्ही मुलाखत घ्यायला आलासा, मला आनंद झाला. आज विजयादशमी आहे, दसरा आज. दसरा आहे, 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त आहे ना, आजच हा योगायोग आला. हा. आणि मला असा योगायोग आला की वसंतदादांना मी कुळस्वामी समजतो. माझा एक कुळस्वामी पहिला आहे तो पालीचा खंडोबा आणि दुसरा आहे ते वसंतदादा. काय सांगताय? हो, मी कुळस्वामी समानच मी मानतो त्यांना. मी कुठेही निघालो, माझा आणि त्यांचा काय फार परिचय नाही, त्यांच्या घरच्यांचा आणि माझा काय परिचय नाही, पण मी कुठेही निघालो की वसंतदादांचं नाव घ्यायचं, कपडाला हात लावायचं आणि बाहेर पडायची. ही अजून सुद्धा माझी ही आहे. आणि तशाच पद्धतीनं सावरकरांची एक आहे. बरं, म्हणजे सावरकर म्हणून तुम्ही वाचलेलं आहे. वाचलं. मग वसंत दादांचं तुम्हाला काय आठवण येते का किस्सा? वसंतदादांचा जन्म बघा पद्माळ्यात झाला. पद्माळे. पद्मा 13 नोव्हेंबर 1917 त्यांचा जन्म झाला. हा, आणि मृत्यू 1989 झाला. बरोबर. हा. दादांना मी मानतो, का मानतो तर त्यांचं स्वातंत्र्य सैनिक पातलं कार्य अतिशय मोठं. कसं काय तुम्ही? त्याला काहीच उत्तर नसल्यासारखं आहे. त्यांच्यासारखं कार्यच करणार नाही, कारण दादांची परिस्थिती त्यावेळी आई वडील 1918 प्लेगच्या साथीत दोघंही वारलेत. वसंतदादांचे हा, प्लेगच्या साथीत 18ला वारलेत. त्यावेळी त्यांचा 17चा जन्म. 17 जन्म. बर. त्यावेळी त्यांची आजी, त्यांना ताई म्हणायची सगळे गाव. ताईंचा भारदस्तपणा होता, गावात लोकल होतं चांगलं. त्यावेळी परिस्थिती नव्हती, त्यावेळी शिक्षणही फारसं नव्हतं, परंतु ताईने आपल्या गावावर बोज ठेवला होता. तर ताईने त्या दोन्ही मुलांना, वसंतदादांचे भाऊ श्यामराव थोरले आणि वसंतदादा नांगे, या दोन्ही लहान मुलांचा 5-7 वर्ष संगोपन केलं. आणि मग वसंतदादांचे मामा कागलचे, ते मामा एक दिवस आले, म्हटले ताई मी ह्या दोन्ही मुलांना माझ्याकडे नेतो आणि मी सांभाळतो थोडे दिवस. तर सांभाळा म्हणले. मग सांभाळलं तिने. मुलं जरा थोरली झाली. आणि त्यावेळी पद्माळे गावात एक इयत्ता 7वी पास होऊन एक मुलगा पाटील घराण्यातला झाला होता आणि त्याचं सगळ्या गावानं कौतुक केलं, तिची मिरवणूक काढली. मग त्या ताई गेल्या शिक्षकाकडं, त्या गावातल्याच मराठी शाळेचा शिक्षक होता. म्हणले हे असं शिक्षण वगैरे कुठं मिळतं, हे मुलगा कुठं झाला, तर सांगलीला झाला. मग आमच्या मुलांनी घालायचं झालं तर एवढी आमची परिस्थिती नाही, दोन्ही मुलांचा खर्च मला झेपायचा नाही, आणि आपण इथं शाळा काढूया की. तर काढूया म्हणले, पण जागेचं काय करायचं? मी देतो. तर बघूया, 1-2 दिवस नसेल तर मी माझ्या वाड्यातल्या 2 खोल्या तुम्हाला देतो. मग ते बघितलं तिने 2 दिवस कुठे मिळतंय का, तर नाही मिळालं. मग ताईंच्या वाड्यातच त्यांची शाळा झाली इयत्ता 4थी पर्यंत. आणि वसंतदादा हे गणपती पेठला एका आडत दुकानात क्लार्क वजा शिपाई कामाला पहिल्यांदा लागले. कुठं? सांगलीत. हे स्वातंत्र्य सैनिकांच्या चळवळीचं ऐकायला मिळायला लागलं आणि हे बारकाव्यानं लक्ष द्यायला लागले. आणि त्यांच्या अंगात ते पाणी सरसरलं. त्यांनी 1-2 वर्ष कसतरी सर्व्हिस केली, तिथून पुढे सर्व्हिस केली नाही, काय नाही. ते स्वातंत्र्य सैनिकांच्या गँगमध्येच एकवटून एवढे गेले तर त्यांना एक वेळा एका घटनेबद्दल शिक्षा झाली. त्यावेळी अण्णासाहेब पत्रावळे आणि आष्ट्याचे कोणतरी होते, माझ्या आता नाव लक्षात येईना, आष्ट्याचे, असे तिघांना ती शिक्षा झाली होती. अण्णासाहेब पत्रावळे अंकल खोपचे, तिघांना शिक्षा झाली. वसंतदादा पद्माळचे. मग वसंतदादा आतल्या जेलमधलं ते हवामान आणि ते खानापिना दादाही खपतोय. दादा चिडून सारखे म्हणायचे काय तर करायचं. तर एक दिवस तिने प्लॅन ठरविला. त्या दोघांना सांगितलं, मी सगळं करतोय, ज्यावेळी तुम्ही बराकीतनं बाहेर पडा म्हणलं की तुम्ही बाहेर पडायचं. ठीक आहे म्हणले. मग दादांनी त्या रात्री, बाहेर पाऊस चालू होता, हे
दादाशनी माहीत होतं, पण एवढा मोठा पाऊस असेल असं काय वाटलं नाही. म्हणून त्या दिवशी त्या पोलिसाला तिने ठार मारलं जेलमधल्या. बर. आणि तेही काय हत्यार न घेता बुक्कीतच मारला होता. बर. तो पडल्याबरोबर लगेच किल्ल्या गेटच्या त्याच्या कमरेच्या काढल्या आणि गेटमधनं बाहेर जाताना त्या दोघा जोडीदारांनी त्यांनी घेतले. ते बाहेर पळत 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 आले. बाहेर पाऊस, इंग्रजांच्या ट्राम गाड्या हँडेल मारून चालू करत्याल्या. त्यातली एक गाडी चालू होईना, तरी पण ती चालू झाली. ती ह्या तिघांच्या पाठीमागे लावली. यांना दोघांना कृष्णेच्या पुलावर, डिग्रजगंड जे पूल लागतो तो, कोल्हापूरगंड लागतात ना, डिग्रजगंड लागतात, त्या पुलावर ह्या तिघांना गाठलं. त्यावेळी ह्यांनी तसल्या भर महापुरात नदीत उड्या टाकल्या. तिघांनी उड्या टाकल्या. कोणाचा घास नव्हतो आणि रात्री अपरात्री शक्यच नाही. मग तिघांनी उड्या टाकल्या. हे पोलीस सगळे बॅटऱ्या घेऊन नदीच्या दोन्ही तीरावरनं पूर्व बाजूच्या तीरावर जास्त पोलीस होते. त्या तसेच ते जितके पवत जातील तेवढे त्यांनी जायचं ठरवलं. ट्राम गाडी बी त्यांच्या संग होती. काही वेळेला गाडी जायत नाही तिथं पुढं नेऊन गाडी लावायची. असं करीत करीत त्यांना हरिपूरमध्ये अण्णासाहेब पत्रावळे वसंतदादांना म्हणले, वसंतराव, माझी तब्येत वीक आहे आणि मला इथंपर्यंत पवत आलो हे सुद्धा माझं नशीबच म्हणायचं. आणि मी आता बाहेर पडतोय, मी पोलिसांच्या स्वाधीन होतो. तू आणि ते काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. तर अण्णासाहेब, आम्ही बी बाहेर पडतो, तुम्हाला सोडून आम्ही तर कोण निघलो. म्हणून ती तिघही हरिपूरला पोलिसांना हात वर करून नदीच्या काठावर उभा राहिले. त्यांनी बेड्या घातल्या. त्यावेळी दादा पळपुट्या कैद्यांना वेगळी ट्रीटमेंट असते आणि बैठ्या कैद्यांना वेगळी ट्रीटमेंट असते. दादानं पळपुट्या ह्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं आणि त्यांना येरोड्याला नेलं. येरोड्यात नेल्यानंतर त्यांना एक बेडी अशी गाठली होती की त्या बेडीत झोपायला येत नाही, फक्त उभा राहायला येतं. संडासला बसायला येत नाही, लघवीला बसायला येत नाही, चूळ भरायला वाकून येत नाही, असली ती बेडी. म्हणजे वाकायचं किंवा खाली झोपायचं हे प्रकारच नव्हता. त्याला ती बेडी गाठली. तो पहिलवान ह्यो कैदी फार पळपुट आहे, ते आमका आहे तमका आहे, घालूया ही बेडी गाठली. आणि दुसऱ्या दिवशी तो जेलर 4 दिवसाच्या घरगुती कार्यक्रमासाठी बाहेर पडला, रजेवर गेला. 5व्या दिवशी तो कैदी जेलर आले. अरे म्हणले, पाटलांची बेडी काढली का? तर नाही काढलेली साहेब, तुमका ऑर्डर दिलेला नाही म्हणून आम्ही काढलेलं नाही. 6व्या दिवशी जेलर त्या बाराकीत गेले. तर दादांनी अगदी निष्पण, काय नाराज नव्हते, काय नव्हते, हसत अगदी उभा राहिले होते. अरे वेड्या, आज 6-7 दिवस झाले तू अजून असाच उभा राहिलायस, माणूस आहेस का काय आहेस? परत दादा हसले. मग त्या बेड्या काढल्या आणि पाठवून हात फिरवला. म्हणले, अरे एवढं धाडस करू नकोस, की वाईट आहे. तर मी केलंय आणि मी इथून पुढेही करणार, असं त्यांनी शब्दही वापरले. आणि मग त्यांना साधी बाराकी दिली आणि त्यामध्ये त्या दोघा तिघांनाही ठेवलं. पण ह्या दोघांना तसली बेडी घातली नव्हती, फक्त वसंतदादांनाच घातली होती. ती त्या वाघानं निभवली, ह्याचा मला अभिमान आहे. काय सांगताय? हो. पण एक किस्सा असा पण आहे, वसंतदादा आष्ट्यावरून चालले होते आणि एक रंगा कोणतरी काय कैदी होता, सांगतो त्यांचा मित्र, काय होत भानगड? हे बघा, राजकैदी वेगळे आणि स्वातंत्र्य सैनिकांची कैदी वेगळे आणि ह्या अशी गुन्हेगार आहेत ती कैदी वेगळे. मग ह्यात एक कैदी आष्ट्याचा होता, त्यानं आपल्या आजीचा खून केला दागिन्यासाठी. त्याचं नाव रंगा सदा देसाई. म्हणजे बेरड जाते, वडार जाते, पातरवट वडा ही एकच. मग त्यालाही शिक्षा झाली होती. तो गरीब होता, खऱ्या अर्थानं त्यानं तो खून केला नव्हता, त्याच्या मुलाने केला. फक्त वडील काय म्हणले, मुलग्याला तर तरुणपणात हे नको, आपलं मीच माझ्यावर घेतो, म्हणून त्यांनी घेतलेला. म्हणून त्यानं शिक्षा झाली. मग त्याला नेलं येरोड्यात. आणि हिथं हे वाघ, मोरारजी देसाई, वसंतराव दादा वगैरे असे मान्यवर बरीच लोक होते. तिथं हा पोऱ्यात जाऊन बसायचा, त्यांचं हातपाय चोळायचा, पाणी मागितले पाणी द्यायचं, एका वेळेस अंडरपॅन्ट धुवून आणायची, संध्याकाळी डोकं चोळीत बसायचं, असं ते काम करायचं. पेपर आणून द्यायचं, त्याला पेपर वाचायचा अलाउड होता, पेपर आणून द्यायचं, असं सगळं काम. सदा म्हणजे त्यांच्या दादांच्या जवळनं हल्ला सुद्धा नव्हता.
आणि फक्त दादांच्यावरच तिची मर्जी होती. हे दादांनाही ओळखलं होतं की माझ्यावरच हिची मर्जी आहे. पण त्याबरोबर मोरारजी देसाई वगैरे यांची बी सेवा व्हायची. मग ही गांधी खुनानंतर सर्व कैदी जे स्वातंत्र्य सैनिकात आहेत तेही आणि राजकैदी आहेत ते बी यांना सगळ्यांना सोडलं. आणि त्यात हा सदा देसाई बी सुटून आला. मग त्यावेळी ह्या दोघा चौघांनी विचारलं होतं, सदा आता तू कुणीकडे जाणार? तर आम्ही आष्ट्याला जाणार. तर कधी गरज भासली तर येत जा आमच्याकडं. तर येतो दादा, काय आता तुम्ही ना आम्ही एकाच जिल्ह्यातला आहे. पण सदा देसाईला कधी दादांची भेट झाली नाही, कारण घरची कुवतच नाही दादांच्या पाठीमागनं कुठं तिकीट काढून घ्या, कुठं हिंडायचं, कुठं दादा आहेत कसं समजायचं. दरम्यानच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळालं, सगळं झालं. त्यावेळी दादा मुख्यमंत्री झाले. अंदाजे 80-81-82ची गोष्ट असेल. त्यावेळी हा सदा देसाई आणि माझ्याच गावचा एक हॉटेलचा मालक उत्तम माळी, ही दोघांनी पानानं खेळायचा नाद होता. आणि तो क्लब होता डिग्रज मध्ये. ही डिग्रज मध्ये सकाळी 10-11 वाजता हॉटेलचं काम बरंच कमी झालं की ही दोघ जण सुटायचे. 4-5 वाजेपर्यंत खेळायचे. पैसे आले काय गेले काय ह्याचं याच्याने भान नसायचं. ते कारण तो ह्या व्यसन आहे हो पानानं खेळणं म्हणजे. मग ही परत डिग्रज मधनं आली तर रोडला हायवे कडेला थांबलीत. आपल्या कुठल्या तरी वाहनाला हात करून छान आपण आष्ट्याला जायचं. येईल त्या वाहनाला हात करायची. मग ही दादांची गाडी आली त्यावेळी पुढं पोलीस गाड्या 2 होत्या, त्याच्यानी काय हात केला नाही. दादानी मात्र अँबॅसिडर मधनं सदा देसाईला ओळखलं आणि ड्रायव्हरला म्हणले गाडी इथल्या इथं थांबव म्हणून. कार ब्रेक दाबून गाडी थांबली. पाठीमागल्या गाड्या थांबल्या. सगळं पोलिसांनी गराडा दिला दादांच्या अँबॅसिडरला. दादा काय तर तो माणूस उभा राहिला, त्याला तेवढं घेऊन या. मग त्यांच्या सदा देसाईजवळ पोलीस गेले. अहो दादांनी तुम्हाला हाक मारल्या. नवर बाबा मी गरीब माणूस आहे, मला कशाला हाक मारतील. त्याच्यानी दादा हाक मारतात हे त्यांच्या ध्यानात झालं नाही. मी काहीतरी चूक केली असं त्यांना वाटायला. नको बाबा मी काही येत नाही, मी पाया पडतो पाय. अहो तिने हाताला धरलं आणि त्याला वडीत नेला. दादाने बघितलं ते खाली वाकला आणि पाया पडला. अरे सदा तू इकडे कशाला आलतास? सदा बोलायचं बंद झाला. बरं ठीक आहे बस गाडीत. मग तुझ्या संग जोडीदार कोण आहे? तर माळी आहे. माळीला घे गाडीत. आणि ती त्यांचा तिघांचा तो प्रवास डिग्रज ते आष्टा हा सुंदर प्रवास झाला. त्यावेळी दादानी सदा देसाईला 700 रुपये त्या काळात दिले. ते मुंबईला ये, तुझ्या मुलांचं कसं झालंय, तुझं घरचं कसं काय ते मला जरा मुंबईतून छान सांग, आणि ह्यावर काय मला करता येत असेल ते मी करायला तयार आहे. तर येतो दादा येतो. तर येशील तरी का? तर येतो. हे दादानी सांगितलं. मोरारजी देसाईंचं सदा देसाईला 2 पत्र आलती दिल्लीवरनं की सदा तू माझ्याकडे दिल्लीला ये, तुझं काय असेल ते माझे बघतो, नसेल तर तुला मी सांभाळतो, पण तू दिल्लीला माझ्याजवळ ये. 2 पत्र आली. पैशाअभावी आणि अज्ञानाच्या अभावी सदा देसाईंना जाता आलं नाही. हा माझ्यावर एक चित्तथरारक प्रसंग कोरून ठेवल्यासारखा मी ध्यानात ठेवलाय. हो. आणि तो उत्तम माळी जे म्हणायचा तो अजून सुद्धा जिवंत आहे. त्याला सुद्धा तुम्ही विचारू शकता. बरोबर आहे की तुम्ही सावरकर वाचत असताना दादा तुम्ही सावरकरांसुद्धा काही गोष्टी बोलताय. बरोबर. सावरकरांच्या मी सखोल अभ्यास केलाय. आता सालवाज काय सांगता येणार नाही. बरोबर की त्यांची फ्रान्स मधली ऐतिहासिक उडी जहाजातनं घेतलेली हा प्रसंग मी चित्तथरारक माझ्या काळजाव कोरल्यासारखा अजून सुद्धा आहे. कसं काय होते? विचार करा, कैदी शिक्षा भोगायला निघालाय आणि त्याच्या मनात येतं आपण फ्रान्सच्या किनाऱ्यावरच उडी टाकायची. त्याने फ्रान्सचाच किनारा का शोधला हो त्या उडीसाठी? तर ते कायदे पंडित होते, ते मोठे अधिकारी होते, ते IAS ऑफिसर होते. त्यांचं सर्व शिक्षण इंग्लंडमध्ये झालं होतं. पण फ्रान्सच्या किनाऱ्यावर फ्रान्सच्या हद्दीचा एक नियम होता आणि अजून सुद्धा तो नियम आहे. तर तिथं काय होतं, कोणताही आरोपी असून अगर कसलाही माणूस असून दे आपल्या हद्दीत आला की त्याला त्यांच्या देशाच्या माणसांनी अटक करायची नाही. आणि अटक करायची झाली तर त्या आम्हाला विचारायचं. म्हणजे त्यावेळेचे जे प्राईम मिनिस्टर होते त्यांना विचारायचं आणि मग अटक करायची, नाहीतर अटक करायची नाही. म्हणून त्यांनी तो किनारा निवडला की ते म्हणले मी इथं जर किनाऱ्याला लागलो तर मला ही काय अटक करू शकत नाही. किनाऱ्या उडी टाकली.
कसं काय कोण टाकेल हो, त्याची काच केवढी, त्यातनं बाहेर जायचं शरीर किती, त्या काचा वरबड त्याल्या, खाली खारट पाणी, कसा प्रसंग आहे बघा. त्या माणसानं ते सगळं मापलं चड्डीच्या नाडीनं, आणि मी ह्यातनं बाहेर जाऊ शकतो का? जाऊ शकतोय, पण तुला त्रास होणार आहे, तुला खर्चटणार सगळं आणि त्यातनं तुला जायला लागणार. जातो म्हणला, खर्चटून ते काय खर्चट आहे. तर ते रक्त सगळं पाठीचं हे ते निघालं होतं. ज्यावेळी त्या संडासच्या होलमधनं ज्यावेळी सावरकर बाहेर पडत होते, त्यावेळी सगळं रक्त अंगातलं गळत होतं, पण बाहेर सूर्य दिसायल्याबरोबर लगेच उडी घेतली. आता उडी पाण्यात घेतली, सावरकरांना पोहायला येत होतं का ह्याचा बी विचार केला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की त्यांचे भाऊ थोरले बाबाराव सावरकर, त्यांनी त्याला लहानपणी हायस्कूलमध्ये असतानाच पोहायला, किती पोहायचं, बुडायचं कसं, चित्त बुडलं तर कुठं निघायचं, हे बरंचसं शिक्षण दिलं होतं. ते त्यांना त्यावेळी उपयोगी आलं. फ्रान्सच्या किनाऱ्याला लागले, तिथल्या पोलिसाजवळ जाऊन थांबले, तोपर्यंत ही पोलीस आलेच तिथं, इंग्रज. आम्ही ह्या कैद्याला नेणार आहे, आमच्या जहाजातून उडी टाकून आला आहे. तर ती म्हणली तर आमच्या देशाचा असा असा नियम आहे, आम्ही काय तुम्हाला देणार नाही. मग त्यांनी हातातलं घड्याळ फ्रान्सच्या पोलिसाला दिलं लाच म्हणून, आणि म्हणले आम्ही एवढा नेतो नाही तर आमची चांबडी निघतील ते निघतील, आम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा आम्हाला सुरू होईल. ह्या कैद्याला एक वेळ व्हायची नाही, पण आम्हाला होईल, तेव्हा आमच्या ताब्यात द्या, पाया पडतो. मग त्याने ती घड्याळ घेतलं आणि सावरकरांना ताब्यात दिलं. त्यावेळी सावरकरांचा नाईलाज झाला. त्यानंतर फ्रान्सच्या प्राईम मिनिस्टरनी हे कसं कसं घडलं याची श्रृंखला काढली, तर त्यात हे पोलीस 2 फ्रान्सचेच अपराधी निघाले. त्यावेळी त्यांना कामावनं कमी केलं, आणि त्या शहराचे जे मेयर होते, महापौर, त्यांनाही सस्पेंड जागच्या जाग्याला केलं, आणि अशा पद्धतीनं सावरकरांना परत जहाजात आणलं आणि परत अंदमानला नेलं. शिक्षा झाली. शिक्षा ते तुमच्या मनामध्ये हिरो म्हणून आहे. अहो, हिरो म्हणजे तसला हिरोच इंडियातच कुठला नाही. सुभाषबाबूंच्या सारखा आणि सावरकरांच्या सारखा माणूसच कोण नाही. फक्त या माणसांच्याकडे दुर्लक्ष केलं ह्या काँग्रेसनं. दुर्लक्ष झालं. हो, झालं. बर, बोस तुमच्या नजरेत कसे हो? बोसांचं काय? आता अहो, ते नाव घेणं सुद्धा मला शोभत नाही. इतका तो मोठा माणूस, IAS ऑफिसर झालेला, त्याला रेव्हेन्यू खात्यात फार मोठ्या सर्व्हिस आल्या होत्या. वडील त्यांचे नामवंत वकील होते, भाऊ नामवंत वकील होते, त्यांची घरची परिस्थिती फार श्रीमंत होते. ते शाळेला जाताना ते बगीतनं जात होते. त्यावेळी बगी बघायला इतर माणसं अशी रस्त्याकडला थांबायची. आता सुभाषबाबूंची बगी यायला लागली बघा बगी, हे लहानपणापासूनच त्यांना ते मिळालेलं होतं. पण ज्यावेळी ते IAS ऑफिसर होऊन आले, त्यावेळी वडिलांनी त्यांनी सांगितलं मी काय नोकरी करणार नाही, काही करणार नाही, मी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणार. त्यावेळी वडिलांनी त्याला समजावून सांगितलं की हे घेऊ नको बाळ, हे वाईट आहे, ते असं आहे तसं आहे, आणि तुझं शिक्षण एवढं झालंय, तुला मोठ्या नोकऱ्या आहेत, त्या ह्या असं आहे तसं आहे. नाही म्हणलं मी घेणारच. मग यांच्यासंग बोलायची बंद झाले. त्यावेळी ह्यांनी आपलं गाव सोडलं, बस ते गायबच झाले. वडील शोधायला लागले, भाऊ शोधायला लागला, आई शोधायला, गाव सोडलं गायबच झाले. त्यावेळी ते हिमालयात गेले सुभाषबाबू. त्यांना पाठीमागनं आवाज यायला लागला, बाळ तू पुढे जाऊ नकोस, तुझं पाठीमाग भरपूर मोठं काम आहे, तू भरपूर मोठा माणूस होणार आहे, तू पुढे जाऊ नकोस, तू पाठीमाग आहे तसा जा घरी. बाबू म्हणले काय भानगड, हा कसला प्रकार? पाठीमाग बघितलं तर आवाज, माणूस बी कोण नाही, आवाज तर येतो या, तू परत फिर असंच सारखा आवाज आला. मग ते शेवटी की परमेश्वराची काहीतरी लिहिली असेल आणि मी परतच फिरतो. परत फिरले, घरी आले. ती एकदाच आईला सांगितलं की मी आत्ता तुमचं कुणाचं ऐकणार नाही, मी ह्यात पडली. आणि तो मोठा माणूस एवढा मोठा झाला तर कल्पनेच्या बाहेर. पण पंडित जवाहरलाल नेहरूंची क्रेडिट आणि त्यांची संपत्ती, तिथं सगळं सुभाषबाबूंचं बेचिराग झालं. ज्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष पहिल्यांदा करायचं होतं, त्यावेळी सर्व जनता म्हणत होती काँग्रेसची सुभाषबाबूंना करायचं. पण मोतीलाल नेहरू महात्मा गांधींच्याकडे गेले आणि गांधींना म्हणले माझ्या जवाहरला काँग्रेसचा अध्यक्ष कर. मग जवाहरला अध्यक्ष केलं. त्यावेळी सुभाषबाबू नाराज झाले, पण त्यांनी नाराजी दाखवली नाही. तिने आपलं काम जोरात चालू ठेवलं होतं. कामही केलं त्याने, काम केलंच हो. त्यामुळे आणि
देश स्वातंत्र्य व्हायला गांधींचं तर आज 2 ऑक्टोबर आहे, योगदान आहेच आहे. योगदान आहे, चांगला दिवस आहे. त्याचबरोबर सुभाषबाबूंचं पण योगदान हो. आहे, सावरकरांचं पण योगदान आहे, सर्व छोट्या छोट्या क्रांतिकारकांचं सुद्धा योगदान आहे. त्यामध्ये नागनाथ अण्णा असतो, हो, जी डी असू बापू द्या, असतात. असू द्या. तुम्ही नागनाथ अण्णा, जी डी बापूंना बघण्याचा योग आला का? जी डी बापूंना मी बघितलं, फक्त नागनाथ अण्णा बघायला मिळायला पाहिजे होतं, पण माझा काय प्रसंगच तसा आला नाही. जी डी बापूंना मी बघितलं, त्यांच्या इथं इंग्रजांची गोळी लागली होती. जी डी बापू ना? हा, तर इथं बरोबर बिलबिलत होतं. त्याने आमचं बोट इथं नेलं, बघा इथं बिलबिलते का नाही, तर बिलबिलते हे आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. जी डी बापू कुंडलचे, त्यांना गव्हर्नमेंटनं मात्र साखर कारखान्याला परवानगी दिली. ते एक अतिशय चांगलं काम झालं. दादांना सुद्धा दिली. दादा काय त्यावेळी मुख्यमंत्रीच होते. 1956 तुम्ही मराठा बोर्डिंग मध्ये जी ही क्रांतिकारक सगळी मराठा बोर्डिंग मध्ये शिकलीत, बरोबर? शिकलीत. होय, तुम्ही मराठा बोर्डिंग मध्ये कधी गेला का हो दादा? मी लिंगायत बोर्डिंगला होतो त्यावेळी मी मराठा बोर्डिंगला सुद्धा खेळायला वगैरे जायत होतो. जायचं ना? हा. आणि माझा योग असा आहे की मला तिथे नोकरी तिथं लागली, नोकरी मिळाली. हा अतिशय चांगलं प्रारब्ध आहे. कारण हे शाहू महाराजांनी स्थापन केलेलं आहे. हो, ही फार मोठ्या गोष्टी आहेत मित्रांनो. त्या लोकांचं योगदान हे फार मोठं आहे. दादांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर 83-84 ला दादा मुख्यमंत्री होते. मला एसटीत कंट्रोलरची ऑर्डर पाहिजे होती. तुम्हाला? ही मिनिस्टर कोट्यातनं पाहिजे होती. बघा, मग आमच्या आत्या सांगलीत आहे, त्या खनभागात. आत्यांच्याकडे गेलो, आत्या असं असं आहे, काय तुमचं तर काय डोकं चालतंय का? तर आपले पद्माळचे रंगा पैलवान आहेत, त्याशनी घेऊन मुंबईला जाशील का? जातो की. रंगा पैलवान आता काय करतात, तर वसंतदादा शुगर कारखान्यात आहे सर्व्हिसला. मग कधी बोलवत आहे? बोलवतो म्हणले लगेच, आज 4-5 वाजेपर्यंत येतात बघा ते. मग ते राजदूत गाडीवरून आले. आल्यावर त्यांना पैलवानांना आम्ही आमची हिस्ट्री सांगितली. तर ते म्हणले शिक्षण काय झालं? तर ग्रॅज्युएट झाले. जाऊया म्हणले, कधी जाऊया? मग ते आमचा दिवस ठरला. पैलवानांना आम्ही गेलो. पैलवानांच्या पाहुण्यांचं घर होतं वर्तक नगर ठाण्याला. तिथं आम्ही एक वस्ती केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4ला उठून वर्षा बिल्डिंगवर गेलो. बर. पैलवानांनी मीच. सनगर साहेब सांगायचं म्हणजे असला मुख्यमंत्री नाही. आम्ही वर चढून आमच्या ज्यावेळी नंबर येतोय त्यावेळी 4-5 पायऱ्या राहिल्या आणि खाली म्हातारी कासुटावाली ग्रामीण विभागातली असल्यासारखी इथं वाळल्यासारखं तोडा बांधला. ती म्हातारी त्या पोलिसाला म्हणाली, मी जाणारच बघ, मी मला दादाची भेट घ्यायची आहे, मी दादा कसला आहे तू बघणार आहे बघ. ते असं तिचा दंगा. त्यावेळी दादानी उद्गार काढले, पोलिसला म्हणले, अरे खाली कोण दंगा करतंय? तर एक म्हातारी आहे दादा, ती तुमच्यापर्यंत याला धडपडते, आम्ही सोडेन झालं, घेऊन या तिला, अगोदर घेऊन या, ही सगळी पाळी थांबवा. दादानी तिला वर घेतली. हा काकू काय? मीच वसंत दादा. मग पाया पडली ती. दादा म्हणले, माझं काही तुमच्याकडे काम मोठं नाही, माझा लोक वारलाय, माझा लोक अमुक कापड मिलला होता सर्व्हिसला. बर. आणि आत्ता त्या मिलमध्ये माझी सून कामाला जाते. सून माझी आहे देखणी. आणि आमच्या एरियातला बहुतेक तो एरिया भांडूप असावा. भांडूप एरियातला जो दादा आहे तो तिच्या मागं लागलाय. आणि दादा एवढं बंद करायला पाहिजे, मग तिची 2 मुलं ती जगू शकतील. नाहीतर ह्याच्यामध्ये गेली तर माझ्या सोनाचं बी वाटोळ आणि पोरांचं बी वाटोळ आणि मी बी मरून जाणार. माझा नवरा अगोदरच मेलाय. एवढंच. त्यावेळी दादांच्या कडला यशवंत थापे, दादांचे खाजगी पिये उभा राहिले होते. त्यांच्या हातात डायरी होती कोऱ्या कागदांची आणि पेन होता. यशवंतला म्हणले, यशवंत ते लिहून घे. सगळं घेतलं. हां आजी आणि काय? तर काय नाही, एवढंच माझं काम. खिशातनं 3 नोटा 100-100 रुपयाच्या काढल्या आणि त्या म्हातारीला दिल्या. दादा हे कशाला? तर हे ने जा, टॅक्सी करून जा, आता बसला तू काय थांबू नकोस, तुला त्या गर्दीतनं जमायचं नाही. नाही दादा जमतंय मला बसनंच मी जा. बर तू बसनं जा, नाही तर कशानं जा, पण हे 300 रुपये घे. दादा नको, नाही घेतलं. तोपर्यंत यशवंतनं भांडूपच्या पोलीस स्टेशनला कळवून त्या दादाला लॉकअपमध्ये बी टाकला होता. एवढ्या 15-20 मिनिटात प्रक्रिया एवढी झाली, ही चेष्टा नव्हे. आणि त्या म्हातारीनं दादाशी परत एकदा विचारलं, दादा हे माझं काम झालेलं मला कसं कळणार? दादा हसले. जा म्हणले, तुझं काम झालंय. तो लॉकअपमध्ये आला सुद्धा. आला दादा? तर आला. त्याला ताकीद द्यावं, दिली. जा, आता तुला परत माझ्याकडे यायचं लागणार नाही ह्या कामासाठी, दुसऱ्या कुठल्याही कामासाठी ये, मी तुझ्यासाठी तयार आहे. म्हणून दादांनी खाली त्याला जिन्यावनं पोलिसांनी सांगितलं, जिन्यावनं ठेच काढून पडल, म्हातारीला खाली बस स्टॉपपर्यंत सोड.
हा प्रसंग माझ्या काळजावर अगदी लिहून ठेवल्यासारखा वाटतो. आणि त्यावेळी मी तिथं उभा होतो. यशवंत हाप्पेंच्याकडे एकदा बघायचं, दादांच्याकडे एकदा बघायचं आणि म्हातारीकडे बघायचं. आमच्यावर नंबर आला त्यावेळी दादाने आमच्या पैलवानाला विचारलं, रंगा तू इकडे कशाला आलास? मी येणार होतो की या 4 दिवसात. वेडी जायचा माणसं, विनाकारण खर्च करीत बसतायचा. जात प्रकाश झोपलाय बघ आणि नाश्ता बिष्टा करा आणि नंतर हे बघूया संध्याकाळी तुझं काय आहे ते. झालं, आमच्या रंगाचं शब्द उमटलं नाहीत. आणि त्यावेळी त्यांनी विचारलं, तुझ्याबरोबर आणखीन कोण आहे का? तर आहे. तर हे पाहुणं आहेत माल्याचं, जावा तुम्ही दोघं बी जावा. तर आत गेलो तर प्रकाश बापू झोपलेलेच होते. आणि आमची नाश्त्याची वगैरे सोय सगळी झाली. आम्ही 10-11 वाजेपर्यंत त्या बंगल्यातच होतो आणि परत आलो. रंगराव म्हणले, विश्वासराव मला काय हे काम सांगायचं माझं धाडस होत नाही, माझं अंग थार कापतं या. आणि दादाशनी मी कसा, जर दादाशनी त्यावेळी जर बोलला असते, हा माझा भाचा आहे आणि हे जर ग्रॅज्युएट शिक्षण झालंय आणि याला कंट्रोलरची ऑर्डर तुमच्या थ्रू पाहिजे मिनिस्टर कोट्यातनं, त्यावेळी यशवंतन लगेच, त्यावेळी चव्हाण साहेब होते मुख्य परिवहन खात्याचे एसटीचे, त्यांना लगेच सांगितलं असतं, लगेच माझी ऑर्डर मिळाली. पण झालं नाही. पण एक झालं की दादांचा स्वभाव मला पारिकता आला, त्याबद्दल मी परमेश्वराचा आभार मानतोय. म्हणून दादाशनी मी माझा कुळस्वामी समजतोय. आज आमचं चांदोलीचं धरण केवढं मोठं काम आहे हो त्यांचं, कुठल्या नेत्याचं आहे असलं काम? काय त्यांना त्या दादाशनी मिळालं? दादांचा डावाने उजवा कालवा झाला असता तर आज सोलापूरला पाणी पोचत होतं. पण हे कालवा दादांच्या मूर्तीच्या पाशात ह्या ते सगळं बंद पाडलं आणि सगळं निम्म्यात राहिलंय. ते दादांची इच्छा अपुरी राहिली. आणि वसंतदादा वारले त्यावेळी सुद्धा मी तिथं हजर होतो. राजीव गांधी यायचे होते म्हणून आम्हाला ती प्रसंग बघायला मिळाला. मी त्या दिवशी शिरडोनमध्ये एका आमच्या हरिजन मुलगीचं लग्न होतं आणि त्या लग्नाला जाणार होतो. म्हणलं दादांची काय बातमी कळाली का? तर काय तात्या, तर असं असं वसंतदादा. अरे काय तात्या सांगताय? तर डेड बॉडी दहन केली असेल. नाही म्हणला, राजीव गांधी यायचे आहेत म्हणून थांबल्यात. बरं, मग तुझं काय मत आहे? तर तुमच्या एटी गाडीहून तुम्ही आज काय करणार आहे? तर मी शिरडोनला जाणार. तर शिरडोनमध्ये जाऊया, तिथं नॉमिनल सगळ्यांनी भेटूया, प्रेझेंट तुमचं द्या काय द्यायचं आहे ते, आणि त्यानी सांगून आपण सांगलीत जाऊया, तिथनं जवळ सांगली. मग आम्ही इथनं निघालो, सकाळी 9:30ला इथनं निघालो. 11, 11:30, 12 वाजेपर्यंत शिरडोनमध्ये पोचलो. शिरडोनमध्ये सगळ्यांनी भेटलो. त्या मुलीच्या हातात माझं प्रेझेंट पाकिट दिलं आणि आम्ही वसंतदादांच्या ह्याला आलो. सनगर साहेब सांगायचं म्हणजे अखंड सांगलीत एकही दरवाजा उघडा नव्हता. दुकानाचा नव्हे, घरांचं सुद्धा दरवाजे झाकलं होतं. सर्व वाहनं अशी माणसाने रस्त्याकडेला लावली होती. ही किल्ली तुमच्याकडे असून दे, ही गाडी माझ्या, असं सुद्धा कोण म्हणे. नुसती लावायची आणि त्या कृष्णाकाठाला स्मशानाकडे पळायची. सगळं शिक्षुबाट. काय करायचं आता? आमची इटी काय? तर आमचे जोडीदार म्हणले, कशाही तुमची इटी घेऊन बसलाय, लावूया इथं जाऊया. बरं बाबा, लावून जाऊया. गेलो. जाताना एक अर्धा किलोमीटर गेलो, गर्दी अफाट लागली. अफाट लागल्यावर मी आमच्या जोडीदाराला काय म्हटलं, तात्या मला काही पुढं जायला जमायचं नाही, तुमचं तुम्ही जावा. तो माणूस गर्दीत जाणार होता, कारण विठ्ठल रुक्माईचं दर्शन तो दरवर्षी घेत होता एवढ्या गर्दीतनं, हे आम्हाला माहीत होतं. ह्याला म्हणलं सवय, मला काय ती सवय नाही, मला विश्वासराव फक्त तुमचा हात मी धरणार आहे, तुम्ही मी हात वडील तसं माझ्या पाठीमागे ता. म्हणलं काय करायचं? सनगर साहेब, आम्ही त्या चित्ताग्नीजवळ गेलो. त्यावेळी आमच्या भागचे तात्यासाहेब कोरे, AR अंतुले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशी ही मोठी भारदस्त माणसं, शरद पवार, ही तिथं खुर्च्यावर बसली होती. तात्या, एवढ्या पुढे कशाला आणलंय साऊ? ही माणसं मोठी आहेत, असून देत, ग बसा तुम्ही. मग हात ओढून धरतोय आणि ओढतोय. तोपर्यंत राजीव गांधी आले. राजीव गांधींनी अँबॅसिडरमधनं असा जनतेला हात काढला होता वर. अहो, हात त्यांचा किती 4-5 फूट लांबीचा होता, लाल फडक हात होता. माझ्या अजून सुद्धा ध्यानात आहे. बोटं अशी होती, बोटं मिळलेली नव्हती, अशी बोट होती. राजीव गांधी आले, राजीव गांधी आले. सगळं पोलीस आणि हे त्यांना घेऊन आले. आणि त्यावेळी बरोबर आम्ही त्या चित्ताग्नीजवळ होतो. राजीव गांधी आले, त्यांनी माईक हातात घेतला, कसलाही वेळ विचार काही केला नाही, माईक हातात घेतला आणि त्यांनी हिंदीत भाषण केलं, पण ते मी मराठीत तुम्हाला सांगतो. माननीय वसंतदादा आज आपल्यातून निघून गेले. त्यांच्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या तुम्हाला आम्हाला माहीत आहे, त्या इथून पुढं पूर्ण करायचं. आणि वसंतदादांनी ह्या देशासाठी जे काम केलंय
ते आघात आणि मोठं आहे. ह्याच नदीच्या काठावर वसंतदादांच्या रिव्हॉल्वरनं फायरिंग झालं होतं. तरीही दादा त्यातनं बसले. त्यावेळी परमेश्वरानं दादा नेलं नाही, पण आज दादाशनी नेलं. त्या गोष्टीला आपण नमस्कार करूया आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळू दे एवढं म्हणूया आणि आपण आग्ने देऊया. लगेच माईक दिला दुसऱ्या हातात. प्रकाश बापूंनी आणि त्या दोघांनी, राजीव गांधींनी एकच ती मशाल घेतली हातात आणि ती फिरले आणि आग्नी दिला बघा. त्यावेळी राजीव गांधीचा डावा कोपरा माझ्या उजव्या कोपऱ्याला लागला होता. एवढी माझ्याकडं हे आहे. आणि हे असून मी वसंतदादांच्या मैताला होतो हे सांगताना मला फार मोठा अभिमान वाटतो. दादांच्या बद्दल आघात लिहिला. येऊन माझ्या गावाला सुद्धा पाणी नव्हतं. यात्रा आली की आमचे गावकरी रात्रीचं रासारी पाणी कुडचून आणायचे आणि मग पाहुण्यांच्या संग बोलत बसायचे. पाणी कुडचून रासारी आणायचं आणि दिवसाची त्यांची मिजाज करीत बसायचे. असं आमचं गाव. तरी हे चांदोली धरण झाल्यापासून आमच्या गावाला पाणी आलं आणि तेही वसंतदादांच्या मुळे आलं. आणि वसंतदादांचं कार्य आघात आहे ते आहेच, पण त्या बाबतीत आमच्या गावची जी स्कीम झाली तिचं कर्ज फिटत नव्हतं. तरी सुद्धा शिवाजीराव देशमुख साहेबांनी, म्हणजे ते वसंतदादांचे अनुयायीच, वसंतदादांनीच त्यांना मोठं केलं. त्यांनी आमच्या गावचं 4 कोटी रुपये कर्ज संपूर्ण नील केलं. क्या बात. आता हे सगळा इतिहास तुमचा झाला. तुम्ही मला एक सांगा, पहिली लोक ना आताची लोक यात काय फरक जमीन वाटतो का? आसमानचा फरक. काय फरक आहे आता? काय फरक आहे आताच्या महाराष्ट्रातल्या राजकारणावर जवळ काय. दादांच्या वेळेला असं नव्हतं. दादाने एकदा वर बघितलं की तो माणूस खाली बसला पाहिजे. तात्यासाहेब कोरे ते दादाशी मानित होते. तात्यासाहेब कोरे सांगलीला दादा यायचे झाले की तात्यासाहेब कोरेंचे अँबॅसेडर अगोदर असायचे. हा, यशवंतराव चव्हाणांचा काही किस्सा आहे का? यशवंतराव चव्हाण ज्यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या टोळक्यात होते त्यावेळी तात्यासाहेब कोरेंच्या डागला त्यांचा मुक्काम महिना, 1.5 महिना, 2 महिने असायचा आणि जायचा आणि याचं तिथं. त्यावेळी तेच असं नाही, अशी बरीच त्यावेळी होते. त्यावेळी केडी पाटील कामेरीचे, यशवंतराव चव्हाण, बर्डे गुरुजी, पांडू मास्तर ही मंडळी असायची तिथं होती. आणि तिथं यशवंतरावांचं तात्यांच्या डागकडला नदीच्या कडला पलीकडं ठाणा पुढे गाव. दादांची त्या मुलीची ओळख झाली. ओळख झाल्यावर दोघांचा जरासा प्रेम संबंध बी आले. मग यशवंतरावांनी सांगितलं आपण लग्न करूया. तर मी म्हणली करायला तयार आहे. तर म्हणले मी तात्याशी अगोदर विचारतो आणि मग तुला काय. तात्या म्हणजे कोण? तात्यासाहेब कोरे. हा, यशवंतराव चव्हाण म्हणले. हो, यशवंतराव चव्हाण म्हणले. मग तर विचारा म्हणले. मग तात्या डागाला येत नव्हते. मी एक दिवस पहाटे यशवंतराव चव्हाण डागसनं घरी आले त्यांच्या. अरे म्हणले कसं काय साहेब इकडं आला असं तसं. तर एक महत्वाचं काम आहे तर बोला लवकर आणि तुम्ही जावा, नाही आणि कुठनं जर बातमी कळाली तर तुम्हाला पोलीस लोक धरतील. असं झालंय. गरिबाची मुलगी आहे, ठाणापोड्याची आहे, असं तिचं नाव आहे आणि मी लग्न करायच्या विचारात आहे. नको म्हणले यशवंतराव. तुमचा हा जन्म हा अग्निकुंड आहे. तुमचं कवासही राख होईल आणि कवासं तुम्ही शांत होचीला काही सांगता येणार नाही. त्या गरिबाच्या मुलगीचं का हाल करताय. नको म्हणले यशवंतराव, आपल्याला ते शोभत नाही. ती गरिबाची मुलगी आहे, जाऊ दे. तिला फार झालं तर खर्चाला मी पैसे देतो आणि तिच्या वडिलांनी मी सांगतो की आपलं लगीन दुसरं करा. त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी त्या मुलीला सगळं समजावून सांगितलं आणि यशवंतराव चव्हाण गेले आणि सुदैवानं 3-4 महिन्याच्या आतच भारताला स्वातंत्र्य मिळालं. काय सांगता? हा, स्वातंत्र्य मिळाल्यावर यशवंतराव चव्हाण वरती गेले आणि योगायोगानं असं झालं त्या गावातली 2-3 मुलं त्या म्हातारीच्या कडला एक धोंडा होता, त्या धोंड्यावर बसायचीच बोलत. ती आमच्या ग्रामीण विभागात ती सवयच आहे. धोंड्यावर बस, जोत्यावर बस अशी त्यावेळी सवय होती. त्यावेळी त्या पोरांचा विषय चालला होता आणि ही म्हातारी कडला ऐकत होती. त्या एका पोरानं PSI साठी अर्ज केला होता. तिची परीक्षा होती. ते पोरग काय म्हटलं, आयला यशवंतराव चव्हाण आपल्या भागातले आहेत पण आता कसं जायचं त्यांच्याकडे दिल्लीला आणि कोण ओळखीचं न्यायचं. हिनं बरंच ऐकलं आणि उठता ते पोराशी म्हणली, यशवंतराव चव्हाण तुम्ही मगाच्यानं म्हणतायसा ती कराडची काय तर होय, टुपीवाले काय तर होय, मला एवढी दिल्लीला घेऊन जातास का, तुमच्या तिघांची बी ऑर्डर काढतो. त्यावेळी संरक्षण मंत्री होते.
अहो कुठलं आलंय हो, ती पोरं हसायला लागली. पोरं म्हणले म्हातारी ग बस उगाच, तुला काय कळतंय यातलं. बर बाबा बसतो. म्हातारी वाढली पण 8-10 दिवसांनी ती पोरांनी एका म्हाताऱ्या माणसाला सांगितलं, अहो ही म्हातारी आम्हाला असायची. म्हणजे आडलं काय यशवंतराव चव्हाणांची ती ही होती, बाई मैत्री होती, ती लग्न करणार होती. अरे देवा, आयला आम्ही चूक केली मोठी. कुस्ती या क्षेत्र किंवा मुलांच्या मध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे, याबद्दल तुमचं मत काय होतं? हे बघा, तुम्ही मगाशी म्हणला पूर्वीची माणसं आणि आत्ताच्या माणसात तुम्हाला काय वाटतं, ती हेच वाटतं. या आत्ताची पोरं कोणत्याही तालमीत कुठल्याही गावात दिसत नाहीत. आता आमच्या गावची तर तालीम बंदच पडली. सर्व पोरं मोबाईल, स्टार पुडी आणि इकडं जा तिकडं जा, आज काय शिवजयंती, परवा दिवशी काय गणपती, थेरवा दिवशी काय दुर्गा माता, हे असंच ह्या पोरांचं चाललंय. शिक्षणाकडं लक्ष नाही. सध्याच्या मुली जरा चांगले शिकतात, मुली चांगली. व्यसनाधीनता ह्या कमी व्हायला पाहिजे असं नाही नाही, जास्त व्हायला लागल्या, कळत झालाय आता. तरी कमी करायला पाहिजे, करायला पाहिजे. हे कुणाच्या हातात नाही, पण हे प्रबोधनातनच हाताळत गेलं पाहिजे, तर ते लगेच येईल ताळ्यात, नाहीतर येणार नाही. बरोबर आहे दादा. वसंतदादांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्यांनी एक रेल्वे रुटली. त्यावेळी ह्यांच्याकडे रिव्हॉल्वर नव्हत्या. रिव्हॉल्वर कुठं मिळतात तर त्या गोव्याला मिळतात. तिथंही दुसरी राजवट होती त्यावेळेला आणि तिथं मिळतात. आता पैशाच काय करायचं, पैसे या गँगकडे कुणाकडेच नाहीत. नाना पाटलांच्याकडे बी नाही, जीडींच्याकडे बी नाही, कुणाकडेच नाही. मग त्यांची रेल्वे लुटायचा अगोदरपासून प्लॅन होताच. ती रेल्वे लुटीची तारीख डिक्लेअर झाली. त्या दिवशी त्यांचा सगळा महसूल आपला त्या रेल्वेनं मुंबईला जाणार होता. ती रेल्वे लुटली ताकारीजवळ. आणि ती जी पैसे आले, चांदीचे रुपये वगैरे सगळं, ते दादानी विचारलं काय करूया आता या पैशात. पहिली रिव्हॉल्वर आणायची आणि नंतर काय राहील ते त्यांना ते कशाला वापरायचे मी सांगतो. त्यावेळी बघा 6 रिव्हॉल्वर त्यांनी किंवा त्यांच्या माणसानं निम्मा अर्धा प्रवास चालत केला, निम्मा अर्धा ट्रकनं केला. असं करीत करीत गोव्याला जाऊन 6 रिव्हॉल्वर आणल्या. हा सुद्धा एक धाडसी कार्यक्रम आहे. रेल्वे लुटली त्याच सरकारची आणि त्याच सरकारवर त्या पैशाच्या रिव्हॉल्वर आणून त्यांनी हातात धरल्या. ही चेष्टा नाही, फार मोठी गोष्ट, फार मोठी गोष्ट. मी मगाशीच म्हटलं की प्रगल्भ विचार काय असतात आणि विश्वासांची नावं घेतली. एक विश्वास पाटील, विश्वास कदम, विश्वास परत पाटील एक, आणि हे विश्वास आंबेराव पाटील. दादाने सांगितलं ही सत्य घटना, ह्या गोष्टी त्यांच्या वाचनात आलेल्या, त्याने अनुभवलेल्या ह्या गोष्टी सांगितल्या. जाता जाता दादाने एक प्रश्न माझा असा असेल, यशवंत दादांच्या सानिध्यात तुम्ही राहिला, आमदार आपले 25 वर्ष सलग, त्या यशवंत दादा एखादा विनोदी किस्सा काय आहे का? एखादा सांगायला लागतोय विनोदी किस्सा. आता विनोद सगळे त्यांचे थोडेसे अश्लीलच होते. असं द्यात, ते काय अश्लील वागत नव्हते, पण अश्लील विनोद असायचे. त्यांना कधी कंटाळला, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कधी गेलं नव्हतं. हसणारा, खेळणारा, बागडणारा आमचा आमदार 25 वर्ष, म्हणून त्यांना बोट सुद्धा कोणी लावू शकलं नाही. एक वेळा दादांच्या गाडीत बसायचा प्रसंग आला माझ्यावर. त्यावेळी मी नागरी बँकेला संचालक होतो. त्यांच्या बँकेला गाडी आली, बँकेकडे उभा राहिली. आमच्याकडे बँकेत काय काम होतं ते केलं आणि आपले म्हणले दार कोण येणार काय गाडीनं बसून. गाडीत 2-3 माणसं आहेत, अनेक 2-3 पाहिजे होते. मग आपलं आमच्यातले 2 संचालकांनी मी बसलो. गाडी आमची गेली कळे भागात. कळे भागात आसगाव, घरपण त्या परिसरात गाडी गेली. मग घरपणचे नानू मोळे, त्यावेळेचे दादांचे एकनिष्ठ कार्यकर्ते, नानू मोळे पेटवाला मनुष्य वारला तो. त्यांच्या घरी बैठक झाली, सगळं झालं आणि आम्ही सगळी बाहेर पडलो चलतो म्हणून. दादानी गाडीला काय स्टार्टर मारित होते का काय मारित होते कोणाला, गाडीच चालू होईना. मग तिथली माणसं म्हणायला लागली, जी जमा झालेली 5-50 माणसं, आयला काय आमचा आमदार, साधी गाडी सुद्धा भारीली असणी नाही मिळालेली, कशी मोडकी गाडी आणल्या, चालू होईना, काय होईना. तर हे दादाने ओळखलं. दादाच त्या शेतकऱ्यांनी म्हणले, अरे असं चालायचं असून तुमच्यासाठी मी काम करतो, एवढं भरपूर झालं की. बरं, दादा म्हणले, आम्ही गाडी ढकलू का?
तुम्ही ढकलणार गाडी तर ढकलतो. मग आम्हाला म्हणले बसा गाडीत. आपली जोडीदार घेतली गाडीत आणि आपण ड्रायव्हिंगच्या सीटवर बसले. ढकलली गाडी, चालू झाली. बरं चलतो, येतो आणि आठवड्याभराने एवढं म्हणले. मग ते गाडीत लांब आल्यावर दादा हसायला लागले. मग आमच्यातला एक जण म्हणला, दादा का हसताय? अरे येड्यानो, ही नाटकं करायची असतात, त्याशिवाय आपली दया येते. नाटकं म्हणजे अरे गाडी चालू होत नव्हती, मी बळणच तसं करत होतो. आम्ही इतकं हसलो तर कल्पनेच्या बाहेर असतो. तर हा किस्सा सुद्धा अतिशय चांगला आहे. बरोबर आहे. तर आज दादांच्या जवळ आलो, दादांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या, कुस्तीतल्या सांगितल्या, राजकारणातल्या सांगितल्या, क्रांतिकारकांच्या सांगितल्या, आमच्या यशवंत एकनाथांची सांगितली, तात्यासाहेब कोऱ्यांची सांगितली, ह्या फार मोठ्या गोष्टी यांनी सांगितल्या. त्याबद्दल मी यांचा आभार मानतो आणि